श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, घरात काळ्या मुंग्या लाल मुंग्या पाल येणे शुभ की अशुभ व हे काय संकेत घेऊन येतात. आपल्या घरात तर आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जीवजंतू आपल्या घरात कुठून ना कुठून येत असतात. खरंच घरात मुंग्या कुठून येतात कळत नाही. तुम्हाला माहीत आहे का? काळ्या मुंग्या घरात येणे व लाल मुंग्या घरात येणे हे काय आपल्याला संकेत देतात व शुभ आहे की अशुभ, त्याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग आपण आपल्या स्वामी 3131 या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. स्किप न करता लाईक शेअर करा. न चुकता कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी भक्त आहात ना, तर लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. घरात लाल मुंग्या येणे हे ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ संकेत मानले जाते. म्हणजेच जे आर्थिक संकट, कर्ज वाढणे, वाद किंवा मोठे नुकसान दर्शविते. विशेष लाल मुंग्या ह्या पूर्व दिशेकडून आल्या तर ते अशुभ असते, तर काळ्या मुंग्या शुभ मानल्या जातात. त्यामुळे घरात लाल मुंग्या आल्यास काळजी घेणे आणि स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. आता लाल मुंग्या येण्याचे संकेत. आर्थिक नुकसान. त्यामध्ये लाल मुंग्या हे अचानक येणारे कर्ज किंवा आर्थिक नुकसानीचे लक्षण आहे व संकेत आहेत. अप्रिय घटना म्हणजेच वाद विवाद. त्याचबरोबर दिशा महत्त्वाची असते. जर लाल मुंग्या पूर्वेकडून घरात आल्या तर ते अशुभ मानले जाते. घरात काळ्या मुंग्या येणे हे धनवृद्धी आणि ऐश्वर्याचे शुभ संकेत मानले जाते, जे आर्थिक लाभाचे लक्षण असू शकते. शास्त्रानुसार उत्तर दिशेकडून आलेल्या काळ्या मुंग्या शुभ आणि पूर्वेकडून आलेल्या लाल मुंग्या अशुभ असतात. आता शुभ संकेत काय आहेत? काळ्या मुंग्यांचा तर धनलाभ. घरात काळ्या मुंग्या दिसणे हे आर्थिक समृद्धी आणि संपत्ती वाढण्याचे संकेत आहेत. त्याचबरोबर छतावरून मुंग्या बाहेर पडणे हे मोठे आर्थिक लाभ दर्शविते. उत्तर दिशा कडून आलेल्या काळ्या मुंग्या खूप शुभ मानल्या जातात. त्याचबरोबर मुंग्यांची दिशा. मुंग्या वरून खाली येणे शुभ आणि खालून वर जाणे प्रगतीचे लक्षण मानले जाते. त्याचबरोबर घरात पाल दिसणे हे वास्तुशास्त्रानुसार बऱ्याचदा शुभ मानले जाते. विशेषतः मंदिरात किंवा नवीन घरात, जे पूर्वजांचा आशीर्वाद आणि सुख समृद्धी दर्शविते. मात्र जमिनीवर वारंवार पाल पडणे किंवा मृत पाल दिसणे अशुभ मानले जाते. आणि अंगावर पाल पडल्यास त्याचे स्थान डोके शुभ अशुभ संकेत ठरवते. पण पाल कधीही मारू नये असे सांगितले आहे. आता शुभ संकेत काय आहेत? मंदिरात पाल देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे घरात धनलाभ आणि समृद्धी येते. नवीन घरात पाल येणे म्हणजेच पूर्वजांच्या आगमनाची किंवा त्यांच्या आशीर्वादाचे लक्षण मानले जाते. त्याचबरोबर जमिनीवर सरपटणारी पाल हे चांगले चिन्ह मानले जाते. मृत पाल. नवीन घरात मेलेली पाल दिसणे अशुभ मानले जाते. आजारपण येऊ शकते. जमिनीवर वारंवार पाल पडणे अशुभ मानले जाते. पाल दिसल्यास सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे. असे कारण पाल ही लक्ष्मीचे प्रतीक आहे. खरंच धनतेरसच्या दिवशी व दिवाळीच्या दिवशी क्वचित पाल दिसली तर खरंच धन लाभ होतो. खरंच शुभ आहे. पुरुषाच्या डाव्या खांद्यावर पाल पडली तर अशुभ मानले जाते व उजव्या खांद्यावर पडली तर शुभ मानले जाते. त्याचबरोबर डोक्यावर जर पाल पडली तर शुभ मानले जाते. लक्ष्मीचा आशीर्वाद मानला जातो. आता पाल घरात चुक सारखी करत असेल तर हे शुभ संकेत मानले जाते. ज्याचा अर्थ लक्ष्मीचा वास, अचानक धनलाभ किंवा चांगली बातमी मिळते असा होतो. अशा प्रकारे हे पाल, लाल मुंगी, काळी मुंगी यांचे अशा प्रकारे वेगवेगळे संकेत असतात. आणि त्याचबरोबर हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल
तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.